स्टुडंट, आता आपण इराचा सेशन नंबर 34 पाहणार आहे. तर त्यासाठी प्रथमतः सेशन नंबर 34 ला क्लिक करा आणि त्यानंतर लॅब अवर्सला क्लिक करून टायपिंग प्रॅक्टिस करून घ्या. आणि टायपिंग प्रॅक्टिस नंतरचा नेक्स्ट पार्ट आहे सेल पाथ लर्निंग. तर हा आपल्याला करायचा आहे. तर सेल पाथ लर्निंग मध्ये बघा, सेल पाथ लर्निंग यावरती क्लिक केलेले आहे. यामध्ये 4 क्वेश्चन आहेत, तर ते आपण सॉल्व्ह करूया. अशा प्रकारे आपले सेल पाथ लर्निंग कंप्लीट झालेली आहे. सेल पाथ लर्निंग नंतर नेक्स्ट पार्ट आहे नॉलेज चेक. नॉलेज चेक मध्ये 5 क्वेश्चन आहेत, तर ते आपण सॉल्व्ह करणार आहेत. अशा प्रकारे आपले नॉलेज चेक सेशन कंप्लीट झालेलं आहे. त्यानंतरचा पार्ट आहे डू इट युअर सेल्फ. तर यामध्ये सुद्धा 5 क्वेश्चन आहेत, तर ते आपण सॉल्व्ह करूया. इन द गिवन वर्कशीट डिलीट द सेल A1 सेल डिलीट करायची आहे. अँड ऑल्सो डिलीट कॉलम ए, आणि ए कॉलम हा सुद्धा डिलीट करायचा आहे. तर इथे A1 सेलला मी क्लिक केलेला आहे. होम टॅब आहे, हा सेल्स ग्रुप आहे. आणि याच्यामध्ये डिलीट मध्ये जाऊन सेल्स मध्ये डिलीट ऑप्शन मेनू, तर यावरती डिलीट वर क्लिक करायची. नेक्स्ट क्वेश्चन. इन द डिस्प्ले डॉक्युमेंट डिलीट शीट नंबर 4 नेम्ड ॲज ऑगस्ट अटेंडन्स. ऑगस्ट अटेंडन्स लिहिलेली आपल्याला शीट डिलीट करायची आहे. त्यासाठी ऑगस्ट अटेंडन्स याला क्लिक केले, नंतर डिलीट मध्ये जायचं आणि डिलीट शीट यावरती क्लिक करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे. इन द गिवन वर्कशीट सिलेक्ट सेल B9 टू B12. B9 पासून B12 पर्यंतचे सेल सिलेक्ट करायचे आहे. इन्क्रीज इट्स इंडेंट, आणि त्याचं इंडेंट इन्क्रीज. B9 पासून B12 पर्यंतच्या मी ह्या सेल सिलेक्ट केलेल्या आहेत. आणि या ठिकाणी बघा इंडेंटेशन आहे, या ठिकाणावर मी 2 वेळेस क्लिक करते, इंडेंटेशन इन्क्रीज होईल. नेक्स्ट क्वेश्चन. इन द गिवन वर्कशीट गो टू शीट नंबर 4. शीट नंबर 4 वर जायचं आहे. सिलेक्ट द सेल B11 पासून D11 पर्यंतच्या सेल सिलेक्ट करायच्या. B11 गो टू शीट नंबर 4. तर हे बघा, ही 1 नंबर शीट आहे, 2 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबरची शीट. ऑगस्ट अटेंडन्स ही 4 नंबरची शीट आहे. त्यामध्ये B11 पासून B11 पासून D11 पर्यंत सिलेक्ट केलं. B11 टू D11 अँड मर्ज इट, आणि त्याला काय करायचं आहे, मर्ज अँड सेंटरला क्लिक करा आणि इथे मर्ज अँड अक्रॉसला क्लिक करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे. सिलेक्ट सेल B6 सेल सिलेक्ट करायची आहे. अँड कॉपी द फॉर्मॅट अँड अप्लाय दॅट फॉर्मॅट टू सेल B15. B6 ला अगोदर क्लिक करा. या ठिकाणी मी B6 ला क्लिक केलेले आहे आणि इथं फॉर्मॅट पेंटरला क्लिक करते होम मध्ये, आणि हाच फॉर्मॅट आपल्याला B15 ला अप्लाय करायचा आहे. तर या ठिकाणी मी B15 ला क्लिक केले, तर हे फॉर्मॅट या ठिकाणी अप्लाय झालेला आहे. अशा प्रकारे आपले डू इट युअर सेल्फ कंप्लीट झालेले आहे. डू इट युअर सेल्फ नंतरचा नेक्स्ट पार्ट आहे प्रोसेस फोलिओ. तो तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे आणि अपलोड करायचा आहे. त्यानंतरचे आहेत सिम्युलेशन क्वेश्चन. त्यामध्ये बघा, इन्सर्ट कॅलेंडर इमेज बिसाइड द टायटल. तरी त्यासाठी इन्सर्ट मध्ये जावा, पिक्चर, आणि इथे कॅलेंडर इमेज दिलेली आहे, त्यावरती क्लिक करा. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे. अलाइन द सिलेक्टेड टेक्स्ट टू राईट, म्हणजे ऑलरेडी टेक्स्ट सिलेक्ट आहे, ती आपल्याला राईट साईडला घ्यायची.
अशा प्रकारे आपलं सिम्युलेशन क्वेश्चन्स हा पार्ट कंप्लीट झालेला आहे. त्यानंतरचा पार्ट आहे सेशन कंप्लीशन टेस्ट. तर यामध्ये बघा की यामध्ये आपल्याला 4 क्वेश्चन दिलेले आहेत. द मोस्ट वाइडली यूज ऑडिओ इनपुट डिव्हाइस इज द ऑडिओ इनपुट डिव्हाइस मध्ये आपण मायक्रोफोनचा जास्त वापर करतो. जास्त वापरलं जाणारं डिव्हाइस. स्पेशलाइज्ड पोर्टेबल डॅश आर वाइडली यूज बाय डॉक्टर्स, लॉयर्स अँड ऑदर टू रेकॉर्ड डिक्टेशन. डिक्टेशनसाठी जे वापरलं जातं रेकॉर्ड करण्यासाठी ते डिव्हाइस आहे व्हॉइस रेकॉर्डर. Voice recognition system accept voice command to control computer operation and to create documents. तर हे ट्रू आहे. Specialized portable voice recorders are widely used by doctors, lawyers and other recorder for dictation. True. अशा प्रकारे आपला सेशन कंप्लीशन टेस्ट कंप्लीट झालेली आहे.